हे बघा, तर हे जे आपण साधारणतः 50% छाटणी केली होती, बघू शकताय तुम्ही. तर ह्याला आता पूर्ण कोवळी पालवी फुटलेली आहे बघा. परंतु आता ह्या सध्या पावसाळ्यामध्ये काय होतं, ही जी कोवळी पानं असतात ह्याला कीटक भरपूर येतात, माशा असतात, ते खातात पण. आणि त्यातून आता हे जे काही येतील अंकुर ते येतील बघा. ते एक छाटणी केली तर या ठिकाणी किती आलेत बघा. तर हे पण दंडामध्ये गवत आहे ते फवारून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, इथं आता बुस्सा पडलेला दिसतोय तुम्हाला. हे खोडकिडे लागलेले आहेत ह्याला. तर आता हे साधारणतः कुठं आहे त्याचा शोध काढावा लागेल आणि तो किडा आपल्याला पहिला प्रथमतः मारावा लागेल. हे बघा मित्रांनो, असं हे संकट अशी येतात, विघ्न असतात हे ह्याच्या पाठीमागं. एवढं संपूर्ण झाड खराब होऊ शकते एवढ्यामुळं. बघा किती छान अशी पालवी फुटलेली आहे, एकदम नवती. तर या झाडाची आपण साधारणतः 75% छाटणी केली होती. म्हणजे फक्त 25%च थोडंसं जुनं फाटे ह्याला आपण ठेवली होती, पानं वगैरे. ही सगळी कोवळी पाली फुटलेली आहे बघा. हे आपण झाडाचं आपण असंच केलं होतं बघा. कारण झाडाला काय झालं होतं, सूर्यप्रकाशच मिळत नव्हता, एवढी गच्च गर्दी झाली होती. जसं की आता तुम्ही बघू शकता, हे तर बघा हे झाड आहे, हे मध्ये सूर्यप्रकाश नाही मिळत, त्यामुळं मधल्या फाट्याला माल लागत नाही. त्यामुळं हे जे सुद्धा छाटणी करायची होती, पण आम्ही आता फक्त खालूनच केली, वरून केलेलं नाही. तर हे मधल्या बाजूनं आता हे पुढच्या वर्षी ह्याची छाटणी करायची आहे नक्की. बाई शेवगा आता पावसामध्ये शेंगा लागतात, तर हे असा प्रकार होतो, खराब होऊन जाते शेंगा, जागेवर तोळतात, काय सुकून जाते ते, जागेवर सुकतात बघा. वल्ला फाटा आहे तरीसुद्धा ही शेंगा पूर्ण वाळलेले आहे. हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आम्ही आपलं लावलेलं आहे आणून. भविष्यामध्ये आपल्याला शेताला ज्यावेळेस कंपाऊंड करायचं आहे त्यावेळेस आपण हे ड्रॅगन फ्रूट लावणार आहेत. हे आंब्यावर सोडलं आहे मी. त्या बाई ड्रॅगन फ्रूटच्या मुळ्या बघा कशा आहेत. हे ड्रॅगन फ्रूट आहे. तर आता हे बियाण्यासाठी वापरणार आहेत. हे कट करायचं आणि नंतर हेच लावायचं. हा चप्पू पण लावलेला आहे. हे तुम्ही बघू शकता पेरू. तर आता हे पेरूचं झाड आहे. एक 2 ते 3 झाड आहेत घरी खाण्यासाठी म्हणून लावलेले आहेत. तर बघा आता ह्याला माल बघा तुम्ही किती लागला आहे. तो सगळ्या कळ्या निघालेल्या आहेत आणि माल पण सगळा असा या हिशोबानं आलेला आहे. आणखी कळ्या निघता येत ह्याच्या. पूर्ण मित्रांनो वाकून जातं झाड, एवढा माल लागतो. तर आता एक आपल्याला पेरू दिसतोय खाण्यायोग्य आहे तो. तर बघू आपण तो कसं काय आहे ती टेस्ट. एक दिसलाय मला, इथं आहे का? हां हे बघा मित्रांनो, हा पेरू आहे. एक सापडला आहे आपल्याला खाण्यायोग्य. तरी बघू शकता तुम्ही, याला डंक मारलेला आहे, म्हणजे हा खाण्यायोग्य नाही. हे असं होतं. ह्याला आता वेळेत फवारणी आहे, फवारणी करावी लागते. पण 2-3 झाडं आहेत, त्यामुळं आम्ही जरा दुर्लक्ष करतो याकडं. हे बघा, हे नवीन रोपं यावर्षी लावलेले आहेत. ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी यांची वाढ अशा पद्धतीनं झालेली आहे. आता ह्याला काठी लावावी लागते. तर दररोज काठी लावली जाते माझ्याकडून, पण मोडतंय. तर ह्याला आता उद्या एक चांगली काठी आणावी लागतील आणि पुन्हा बांधावं लागेल ह्याला आणि उभा करावं लागेल. वाऱ्यामुळं असं खाली पडतं ते. ही आमची चेंदी आणि सोडली, यांना खाण्यासाठी सोडलं आहे. हिरवं खायला म्हणलं तर ते इकडून तिकडून इकडून पळणार आणि वर कुठेतरी निघून जाणार. तर यांच्या पाठीमागं असं थांबावं लागेल. ह्याच्यामध्येच आपली एक 20 ते 25 सीताफळाची झाडं आहेत. हे गोल्डन सीताफळ आहे. परंतु मित्रांनो काय होईल, यावर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी सीताफळ थोडंसं जरी पाणी पडलं, पाऊस आला, तर सीताफळामध्ये आळ्या निर्माण व्हायला. त्यामुळं आता हे सुद्धा आम्ही झाडं कट करून टाकणार आहेत.
हे झाड आहे, ह्याला छाटणी केलेलं नाही लहान असल्यामुळं. ह्याच्यामध्येच आपण चक्कूसुद्धा लावलेला आहे. बघा चक्कूचं फळ बघू शकता तुम्ही. चक्कू हे आलेले आहे, चक्कू सगळे हे चक्कू आहे. तर घरी खाण्यापुरतं भरपूर काय होतं, आपल्याला विकत आणायची गरज लागत नाही. आणि ही एक नीलम जातीचा आंबा आहे बघा. हा हे बघायची पानं बघा मित्रांनो, हे बघा पानं खूप मोठी आहेत. चालू झालं आता ह्याला पण सीताफळाला कळ्या यायला चालू झालं, म्हणजे माल लागायला चालू होतं. ही आहे आमची चंदी आणि ही तिची आई सोनी. बघा इकडं चरते. इथं पण झाडं लावली होती, परंतु ते जनावरामुळं किंवा पाणी न पोचल्यामुळं तिथली सगळी आंब्याची झाडं जळून गेली. आता एक साधारणतः 2 ते 3 झाडं राहिलेत. इथं आहे बघा. तर इथं पण झाडं आता यावर्षी लावावे लागते. आता पावसाची वाट बघतोय, थोडासा पाऊस पडला पेरणी करायची आहे आणि झाडं लावून टाकायची. इथं आहे, तिकडं कोपऱ्यामध्ये एक आहे. ही आहे आमची चिंच. यावर्षी चिंच काय झालं नाही आमची. बघा या सगळ्या चिंचा तुम्हाला दिसतील अशा वाळून गेले जागेवर. हे जे काळं दिसतंय ती सगळ्या चिंचाच आहेत. यावर्षी आम्ही काही झाली नाही चिंचाला. छोटी चिंच आहे त्यामुळं दुर्लक्ष केलं आणि झाली नाही. हे जागेवर माल आहे सगळा इथं. आता यावर्षी काय लागेल तो लागेल. बघा कसं खायला आहे जनावराला, शांत चरते तसं. म्हणून थोडंसं आम्ही आपलं आलो की एक अर्धा तास तरी सोडतो हिला खाण्यासाठी. दोघीजणी खातात. तर अशा पद्धतीची ही आपली बाग आहे मित्रांनो. यावर्षी साधारणतः एक 20 ते 30 झाडांना फक्त फळ आलं होतं. तरीसुद्धा आपल्याला 1-1.5 लाखापर्यंत बाग झाली. परमेश्वराच्या कृपेनं आम्ही कष्ट बी केलं. तर यावर्षी चांगलं उत्पादन निघेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आमची मेहनत चालू आहे. कारण 20 ते 30 झाडांना फक्त माल आला होता पहिल्या वर्षी असल्यामुळं. बघा ही आहे बदाम जातीचा आंबा ह्या. तर ह्याचा आंबा हा मोठा असतो मित्रांनो एकदम. रसासाठी बी येतो आणि कापून बी खाता येतो ह्याचा आंबा. असं बदामाची. तर ह्याच्यामध्ये 1-2-4 झाडं आलेले आहेत बदामाची. बदाम आंबा ही अशी आपली आहे. जमीन सगळी तयार आहे. ह्याच्यामध्ये पेरायचं आहे सोयाबीन. छोटे छोटे आहेत. चक्कूचं आहे. चक्कूची पण एक 20 झाडं आहेत. बघा याची छाटणी केली होती, पण आता हे काय खराबच झाड झालं आहे. तर आता जसं येईल तसं येईल. त्याच्यामुळे ह्याला काय आम्ही छाटलं नाही. आता हे बुडातूनच फुटलेलं आहे बघा. तसं हे 100-200 झाडामध्ये एक 10-15 झाडं असे होतातच. तर अशा पद्धतीची ही आमची आंब्याची बाग आहे मित्रांनो. आवडल्यास लाईक करा. चॅनलवरून नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटू आणखीन पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार. राम राम. जय महाराष्ट्र.